उपस्थित. हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोर तर्फे घेतला जाणारा हा उपक्रम 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या मध्ये आज आपण अध्याय 15वा पुरुषोत्तम योगचं अध्ययन करणार आहोत. तर प्रथम आपण मंगलाचरणने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ओम विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा शब्दामध्ये भगवद्गीता आपल्याला समजावून सांगितली. त्यांनी लिहिलेल्या साध्या सोप्या भाषेमुळे भगवद्गीतेचं ज्ञान आपण ग्रहण करू शकतो. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष नामानिष्ठदास प्रभूजी यांना सादर प्रणाम, ज्यांनी हा अभ्यासक्रम बनवला आणि झूमद्वारे आपल्याला उपलब्ध करून दिला. त्यामुळे घर बसल्या या संधीचा आपण लाभ घेऊ शकलोय. अन्वय माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली. आमच्या सर्वांच्या प्रेरणा पूजा माताजींना प्रणाम करते. आज वर्गाला उपस्थित राहून सेवा देणाऱ्या मधुकर प्रभूजींना प्रणाम. तसेच वर्गात उपस्थित असणाऱ्या सर्व भक्तगणांना प्रणाम आणि सर्वांचं स्वागत. तर आज आपण पुरुषोत्तम योग अध्याय 15वा बघतोय. पुरुषोत्तम पुरुषोत्तम म्हणजे काय, तर सर्व पुरुषांमध्ये जे उत्तम आहेत ते म्हणजे कोण, अर्थात श्रीकृष्ण. मग या अध्यायामध्ये कृष्ण आपल्याला काय काय सांगणार आहेत, तर गोलोकधाम कृष्णांचं धाम कसं आहे याबद्दल कृष्ण आपल्याला माहिती देणार आहेत. आणि कृष्णांचं धाम हे जे गोलोकधाम आहे ते आपल्या भौतिक जगापासून कसं वेगळं आहे, मग भौतिक जगातून सुटका करून घेऊन आपण त्यांच्याकडे पोचू शकतो गोलोकधामामध्ये. मग ते कसं जायचं याबद्दलही कृष्ण आपल्याला सांगणार आहेत. भौतिक जग आणि गोलोकधाम ह्याच्यामध्ये कसा फरक आहे हे सर्व कृष्ण सांगणार आहेत. आता सर्व पुरुषांमध्ये उत्तम म्हणून पुरुषोत्तम म्हटलेलं आहे, तर या श्रीकृष्णांबरोबर आपण कसं जोडून घेऊ शकतो या अध्यायाद्वारे, म्हणून हा पुरुषोत्तम योग असं म्हटलेलं आहे. योग म्हणजे आपण समजून घेतलं होतं कृष्णांच्या बरोबर जोडून घेण्याला योग म्हटलेलं आहे. तर सर्वात प्रथम आपण श्री श्री राधा गोविंदांना प्रणाम करूया, त्यांच्या चरणी प्रार्थना करूया आपल्याला कृष्ण भक्ती प्राप्त होवो म्हणून. कृष्ण कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद यांनाही साष्टांग दंडवत करूया. त्यांचे आशीर्वाद घेऊन अध्ययन वर्गाला सुरुवात करूया. आता इथे कालच्या अध्यायामधली थोडीशी उजळणी आहे. तर कालच्या अध्यायामध्ये आपण काय बघितलं होतं, तर प्रकृतीच्या 3 गुणांनी आत्मा कसा बद्ध होतो, हे 3 गुण कुठले होते, मग त्या गुणांची वैशिष्ट्य कुठली होती, त्या गुणांच्या प्रभावाने मनुष्य कशी कृती करतो आणि त्या त्या गुणामध्ये त्याला मृत्यू आल्यावर पुढे त्याचं काय होतं हे सगळं आपण बघितलं. आणि शेवटी या 3 गुणांच्या पलीकडे म्हणजे गुणातीत होण्यासाठी आपल्याला कृष्ण काय सांगतात की एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे कुठला, तर भक्तीचा मार्ग आहे. भक्ती केल्यानेच आपण या 3 गुणांना पार करून विशुद्ध सत्व गुणामध्ये स्थित होऊ शकतो आणि कृष्णांकडे आपली वाटचाल होऊ शकते. कृष्ण ज्ञान आपण प्राप्त करू शकतो. आता इथे आजच्या अध्यायाबद्दल आपल्याला सांगितलंय. तर आजच्या अध्यायामध्ये काय शिकणार आहोत आपण, तर कृष्ण त्यांच्या धामाविषयी सांगणार आहेत आपल्याला, गोलोकधाम. मग त्यासाठी गोलोकधामामध्ये जायचं तर आपल्याला भौतिकामधून अलिप्त व्हायला पाहिजे.
मग ते कसं व्हायचं त्याबद्दल कृष्ण आपल्याला सांगतील. आत्म्याचं स्थलांतर कसं होतं हेही आपण जाणून घेऊ या अध्यायामध्ये. तसंच 13, 14 आणि 15 या श्लोकांना त्रिश्लोकी भगवद्गीता असं म्हटलं जातं. आणि सर्वात शेवटी वेदांत सूत्रांचा सारांश काय आहे हेही आपण जाणून घेऊया. हरे कृष्ण. श्री भगवान उवाच. ऊर्ध्वमूल अधशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवेद. श्री भगवान म्हणाले, एक शाश्वत वटवृक्ष असून त्याचे मूळ वर आहे, तर शाखा खाली आहेत. त्याची पानं म्हणजे वैदिक मंत्र आहेत आणि जो या वृक्षाचे स्वरूप जाणतो तो वेदांना जाणतो. आता कृष्ण ह्या श्लोकामध्ये आपल्याला अशा एका वृक्षाबद्दल सांगतायत की ज्याची मुळं वरती आहेत आणि शाखा खाली आहेत. आता आपल्यापैकी कोणीच असा उलटा वृक्ष बघितलेला नाहीये ज्याची मुळं वरती आणि फांद्या खाली आहेत. तर समजून घेऊया इथे आपल्याला काय सांगितलंय. तर आध्यात्मिक जग कसं आहे, आध्यात्मिक जगामध्ये जे आहे ना ते सगळं भौतिक जगात पण आहे. पण ते कसं आहे, आध्यात्मिक जगामध्ये जी गोष्ट शुद्ध आहे तीच गोष्ट भौतिक जगामध्ये अशुद्ध आहे किंवा विकारयुक्त आहे. म्हणजे काय की आध्यात्मिक जग हे भौतिक जगाच्या अगदी विरुद्ध आहे. असं म्हणूया की जणू काही भौतिक जग हे आध्यात्मिक जगाचं प्रतिबिंब आहे. आता खरं तर प्रत्यक्षामध्ये असा वृक्ष नसतोच, आपण बघतच नाही की असा एखादा वृक्ष की ज्याची मुळं खाली आहेत आणि फांद्यावरती आहेत. पण आता एखाद्या तळ्याच्या काठी आपण गेलो आणि तळ्याच्या काठी आंब्याचा वृक्ष असेल आणि त्याचं प्रतिबिंब आपण जर का त्या तळ्यामध्ये पाहिलं तर ते तसंच दिसेल आपल्याला. त्याच्या फांद्या खाली दिसतील आणि तो एक वरती दिसेल. मग या प्रतिबिंबाला खरं मानून आपण जर का पाण्यात उतरून आंबे तोडण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला आंबे मिळतील का? मिळणार नाहीत. पण खरे आंबे त्या तळाकाठी असलेल्या झाडावरती लागलेले आहेत. त्याचप्रमाणे भौतिक जगातली सुख कशी आहेत, त्या तळ्यातील प्रतिबिंबामध्ये फळ शोधण्यासारखं आहे. म्हणजे आता एखाद्याला भूक लागली असेल आणि समोर पाण्यामधील प्रतिबिंबात त्याला अगदी छान आंबे दिसत आहेत, अगदी पाणी सुटलं त्याच्या तोंडाला, म्हणून तो पाण्यात उतरला, तर शेवटी त्याच्या वाट्याला दुःखच येणार आहे. तसंच भौतिक जगामध्ये सुख ही सुरुवातीला हवी हवीशी वाटणारी आहेत, पण नंतर तीच दुःखाचं कारण बनतात. भौतिक जगामध्ये सर्व सुख कशी म्हटली आहेत, क्षणिक आहेत किंवा तात्पुरती आहेत. पण हे आता असं असलं, भौतिक जगातली सुख क्षणिक आणि तात्पुरती जरी असली तरी कुठेतरी मात्र शाश्वत आणि खरी सुख पण आहेत. कुठे आहेत ती? तर कृष्ण सांगतायत त्यांच्या आध्यात्मिक जगामध्ये आहे. आता ते कसं आहे ते आता समजून घेऊया. आता भौतिक जग कसं आहे, तर भौतिक जग हे पाण्यात दिसणाऱ्या त्या प्रतिबिंबासारखं आहे. त्या प्रतिबिंबामध्ये आंबे शोधण्यासारखं आहे. आपण सुख शोधत राहतो आणि इथे नाही मिळालं म्हणून तिथे बघूया, तिथे नाही मिळालं म्हणून तिथे बघूया, असं आपण फिरत राहतो, पण आपल्या हाती मात्र काही लागत नाही. तर भौतिक जग हे आध्यात्मिक जगाचं उलट चित्र आहे असं म्हटलं जातं. म्हणजे भौतिक जगामध्ये जे उच्च मानलं जातं, आध्यात्मिक जगामध्ये ते निम्न स्तराला असतं. उदाहरणार्थ आता प्रेम बघूया. आध्यात्मिक जगामध्ये शुद्ध प्रेम असतं, पण भौतिक जगात ते काम किंवा वासना या स्वरूपात असतं. म्हणजे शुद्ध प्रेम जे असतं ना ते भौतिक जगामध्ये नसतंच. आध्यात्मिक जगामध्ये कसं आहे, सर्वजण कृष्णांचाच विचार करतात, कृष्णांच्या सेवेमध्ये मग्न असतात. पण इथे भौतिक जगामध्ये सर्वजण स्वतःचा विचार करतात, स्वतःच्या इंद्रिय तृप्ती कशी करता येईल हाच विचार सदैव करत असतात. आता हे जे प्रतिबिंब आपण म्हटलं ना, तळ्यात दिसणारा उलटा वृक्ष, तो खूप म्हणजे खूप पसरलेला आहे. त्याचा विस्तार इतका मोठा आहे की त्याच्या त्या वृक्षाचा ना आदी आहे, मध्य आहे ना अंत आहे. म्हणजे या भौतिक जगामध्ये जेवढं आपण घुसू ना तेवढेच अडकले जाऊ. जेवढी आसक्ती ठेवू तेवढे आपण गुरफटले जाऊ असं म्हणूया. आणि एका शाखेवरून दुसऱ्या शाखेवर असे अडकून पडू आपण. आता पुढच्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला दाखवते. हे बघा, या स्लाइडमध्ये तुम्हाला अधिक व्यवस्थित कळेल. आता हा जो वृक्ष आपल्याला दिसतोय ना, ज्याची मुळं वरती आहेत आणि शाखा खाली आहेत. आता हे प्रतिबिंब अशा प्रकारे बघायला आपल्याला माध्यम लागतं, जसं की आरसा लागतो किंवा पाणी लागतं. तर तिथे चित्रामध्ये ना वरती नदी दाखवली आहे बघा, निळ्या रंगाची. ती कशी आहे? इच्छांची नदी आहे. त्यामधलं हे प्रतिबिंब आहे. आता भौतिक जग हे अस्तित्वात का आहे? कारण असंख्य इच्छा, जीवात्म्याच्या असंख्य इच्छा, म्हणूनच तो शरीर धारण करतो. आपल्याला जर काही इच्छाच नसत्या कुठल्या, तर आपण हे शरीर धारण केलं असतं का? नाही. आपण सर्वजण गोलोकात असतो. आता समजून घेऊया या वृक्षाबद्दल. या वृक्षाचं मूळ बघा,
कोण आहे वृक्षाचं मूळ? तर ब्रह्मदेव आहेत. ब्रह्मदेवांपासून आपली सर्व सृष्टी निर्माण झालेली आहे, म्हणजे ते उगम आहेत या वृक्षाचा. मग मुळं कशी असतात? वृक्षासाठी उपयुक्त गोष्टी शोषून घेतात, ज्याद्वारे या वृक्षाचं पोषण होतं. आणि प्रकृतीचे 3 गुण या वृक्षाला पोषण देतात असं म्हटलेलं आहे. आता पोषण मिळाल्यावरती वृक्षाचा कसा विस्तार होतो, पसरत जातो. आपल्या इच्छा वासना या कशा कधीच संपत नाही. त्याचप्रमाणे हा वृक्ष नेहमी वाढत जातो, कायम ह्याचा विस्तारच होत असतो असं म्हणूया. आता ह्या झाडाची जी पानं आहेत ना, त्यांची तुलना कशा बरोबर केलेली आहे? वैदिक मंत्रांच्या बरोबर केलेली आहे. आता वेदांमध्ये एक भाग आहे बघा, कर्मकांड. जशी वृक्षाची पानं ही सर्व झाडासाठी अन्न तयार करतात, आपल्याला माहितीये. आणि त्याद्वारे अन्न तयार झालं की ते सर्व झाडाला पोचतं आणि झाड कसं टवटवीत राहतं. तसंच कर्मकांडात सांगितलेली जी चांगली कर्म आहेत ती करून आपल्याला पुण्यप्राप्ती होऊ शकते आणि उच्च ग्रहाची प्राप्ती होऊ शकते आपल्याला. पण तरीही आपण भौतिक जगातच राहतो. म्हणजे पृथ्वी ते उच्च ग्रह, परत उच्च ग्रह ते पृथ्वी, परत पृथ्वी ते उच्च ग्रह, हे असंच चक्र सुरू राहतं. भौतिक जगातून सुटका होत नाही आपली. तर ज्याप्रमाणे झाडाची पानं झाडाला आता वृक्षाला अन्न पुरवतात आणि अजून अजून मोठं करतात, झाडाची वाढ होते. तसंच कर्मकांडाने आपण अधिकाधिक या भौतिक जगात अडकत जातो. आणि या वृक्षाची फळं म्हणजे काय सांगितलंय? अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष असं म्हटलंय. मग झाडाच्या डहाळ्या म्हणजे इंद्रियांचे विषय आपल्याला असं म्हटलेलं आहे. आता या वृक्षाच्या फांद्या म्हणजे ज्या मुळाच्या जवळच्या आहेत ना, तर ते सर्व उच्च लोक आहेत. स्वर्गलोक, जनलोक, महरलोक. आणि मुळाच्या पासून दूर असलेल्या म्हणजे खालच्या फांद्या, हे सगळे खालचे लोक आहेत. कुठले? अतळ, वितळ, सुतळ, रसातळ आणि पाताळ. आता इथे काय सांगितलंय की एखादा जीवात्मा जो चांगली कामं करतो कर्मकांडाप्रमाणे, तर तो उच्च ग्रहामध्ये जातो, म्हणजे वृक्षाच्या वरच्या भागात जी मुळाच्या जवळ आहेत ना त्या फांद्यांमध्ये असतो. पण एखाद्याने विकर्म केलेली असतील तर तो खाली म्हणजे निम्न प्राण्यांच्या शरीरात पण जन्म घेतो, जिथे चित्रामध्ये तुम्हाला पशु पक्षी वगैरे दिसत आहेत बघा तिथे. म्हणजे जीवात्मा ह्या वटवृक्षातच वर खाली करत असतो किंवा फिरत राहतो. आणि हा एवढा पसरलेला आहे, ह्याचा विस्तार आपण समजूच शकत नाही. आधी मध्य आणि अंत आपण सापडू शकत नाही, एवढा त्याचा विस्तार आहे. आता जो या वृक्षाशी म्हणजे भौतिक जगाबरोबर आसक्त आहे त्याच्या मुक्तीची मुळात शक्यताच नाही असं कृष्ण म्हणतात. म्हणजे काय? तो फक्त ह्या वृक्षातच अडकून राहणार. आता बघा या चित्रामध्ये तुम्ही बघितलं तर हे ब्रह्मदेव झाले बघा इथे. आणि ब्रह्मदेवांच्या नंतर इथे खाली सर्व देवदेवता आहेत. मग त्यांच्या खाली इथे मनुष्य आहेत आणि मनुष्यांमध्ये पण कसं आहे, सत्वगुणी वरती असतील, त्याच्या खाली रजोगुणी आणि त्याच्या खाली तमोगुणी. आणि सगळ्यात खाली इथे सगळ्या प्राण्यांच्या योनी तुम्हाला दिसतात. म्हणजे काय आहे? आणि इथे सगळं हे नरक लोक आहे बघा, हे सगळं नरक लोक आहे यातनेचं. आता समजून घेऊया हा वृक्ष कसा आहे. मोहरूपी वृक्ष आहे. आसक्तीमुळे या मोहरूपी वृक्षामध्ये आपण पडलेलो आहेत. कशाची आसक्ती आहे? भौतिकामध्ये. म्हणजे आपल्या असंख्य इच्छा असल्यामुळे आपण ह्या वृक्षामध्येच फिरत राहतोय. इथून आपली सुटका नाहीये. आपल्याला सुटका करून कुठे घेऊन जायचंय आपल्याला? हे आध्यात्मिक जग आहे बघा. इथे कृष्ण आहेत. इथून सुटका होण्यासाठी आपल्याला हे पार केलं पाहिजे आणि तेव्हा आपण इथे कृष्णांच्या धामामध्ये पोहोचू. इच्छा ठेवल्याने आपण ह्या भौतिक जगामध्येच अडकून राहणार आहोत. ह्याच्यामध्ये अधिकाधिक निम्न ह्याच्यामध्ये आपलं पतन होत जातं, जर का आपण जास्तीत जास्त इच्छा केल्या त्या पूर्ण करण्याच्या ह्याच्यामध्ये कर्मबंधनात अडकत जातो. आणि जेव्हा आपलं पतन होतं म्हणजे आपण कृष्णांपासून दूर जातो बघा. कृष्ण इथे आहेत आणि पतन झालं की आपण प्राण्यांच्या शरीरामध्ये म्हणजे कृष्णांपासून दूर जातो, हे आपल्याला सांगितलेलं आहे. हरे कृष्ण माताजी. हा, हरे कृष्ण माताजी, वाचा. 15.2. या वृक्षाच्या त्रिगुणांनी पोषण केलेल्या शाखा खाली आणि वर पसरलेल्या आहेत. यांच्या डहाळ्या म्हणजे इंद्रिय विषय आहेत. या वृक्षांची फळे खाली पसरली आहेत आणि ती मानव समाजाच्या सकाम कर्माशी बांधली गेली आहेत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता या चित्रात तुम्ही बघितलं तर या वृक्षाचा आरंभ म्हणजे आपण आधीच्या चित्रामध्ये बघूया, इथे आपल्याला जास्त समजेल बघा. हा ब्रह्मदेवांपासून झालेला आहे आणि खाली विविध असे जीवात्मे आहेत. आणि वरती ही जी निळी नदी म्हटलं ही इच्छांची नदी आहे.
तिच्या पलीकडे कृष्णांचं हे आध्यात्मिक जग आहे. आपल्याला ह्या नदीला पार करून जायचंय. आता इथे आध्यात्मिक जगामध्ये कृष्ण कसे आहेत, राधे बरोबर आहेत आणि त्यांचे शुद्ध भक्त पण त्यांच्या धामामध्ये वास करतात. या वृक्षाचं पोषण कशाने होतं म्हटलंय, तर प्रकृतीच्या 3 गुणांनी होतं. आणि प्रकृतीच्या 3 गुणांनी पोषण झाल्याने काय होतं, या वृक्षाचं जे आहे ना विस्तार खूप वाढत जातो. आणि आपण कसे असतो, या 3 गुणांनी बद्ध असतो. काल आपण तो 14वा अध्याय शिकलो. त्याच्यामध्ये गुणांनी बद्ध झाल्याने आपण त्या त्या प्रभावाखाली, त्या त्या गुणाच्या प्रभावाखाली कर्म करतो आणि या वृक्षामध्येच अडकून राहतो. हा, हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. 15.34 या वृक्षाचे वास्तविक रूप या जगतात अनुभवता येत नाही. याचा आधी अंत आधार कोणीही जाणू शकत नाही. परंतु मनुष्याने खोलवर मुळे गेलेल्या या वृक्षाला निश्चयाने अनासक्ती रूपी शस्त्राद्वारे छाटून टाकले पाहिजे. त्यानंतर मनुष्याने असे स्थान शोधावे की ज्या ठिकाणी गेल्यावर पुन्हा परतावे लागणार नाही. ज्या परमपुरुषाकडून अनादी काळापासून सर्व गोष्टींचा प्रारंभ आणि विस्तार झाला आहे, त्या परमपुरुषाला त्या ठिकाणी शरण गेले पाहिजे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. बघा, आता आपल्याला समजलं की हा वृक्ष कसा आहे, फार भयानक आहे, दलदली सारखा आहे. याच्यामध्ये आपण अधिकाधिक अडकतच जातो. यातून बाहेर कसं निघायचं, सुटका कशी करून घ्यायची हे आपल्याला समजत नाही. पण या श्लोकामध्ये कृष्ण आपल्याला सांगतात की पहिलं तुम्ही काय करा, तर ज्ञान घ्या. या वृक्षातून आपल्याला सुटका करून घ्यायची असेल भौतिकाच्या, तर प्रथम ज्ञान घ्या. प्रमाणित गुरूंकडून ज्ञान घ्या, त्यांची पुस्तकं वाचा, प्रवचन ऐका. आणि ज्ञान प्राप्त झालं की कसं वैराग्य येईल, ज्याने तुम्ही या वृक्षासारख्या म्हणजे वृक्षासारखं जे भौतिक जग आहे ना, त्याला छाटून तुम्ही कृष्णांकडे जाऊ शकाल. भौतिक भोगाच्या अनियंत्रित इच्छा हे आपलं कारण आहे, म्हणजे आसक्ती आहे. म्हणूनच आपण या भौतिक जगामध्ये अडकलेले आहोत. बघा, आता आपली इंद्रिय कशी कार्यक्षम आहेत. इंद्रिय कार्यक्षम आहेत म्हणजे ती त्यांचं काम करणारच आहेत. म्हणजे डोळ्यांना दृष्टी आहे तोपर्यंत डोळे बघणारच आहेत. कानाला ऐकायला येत आहे तोपर्यंत कान ऐकणारच आहे. पण डोळ्याने आपण काय बघतोय, कानाने आपण काय ऐकतोय, जिभेने आपण कशाचा काय बोलतोय, कसला स्वाद घेतोय, यावरती आपल्याला नियंत्रण नक्की ठेवता येतं. तर आपण भौतिक जगामध्ये अडकलेले का आहोत, ह्या इच्छा म्हणजे इंद्रिय तृप्तीच्या इच्छांमुळे आपण अडकलेले आहोत. आपल्याला कृष्ण इथे काय सांगताय, की जी भौतिकामधली आसक्ती आहे ना, ती आपल्याला सोडायची आहे. भौतिकातली आसक्ती कुठे वळवायची आहे, कृष्णांवरती वळवायची आहे. माया आसक्त मनापार्थ, म्हणजे आसक्ती माझ्यावर ठेव असं कृष्ण म्हणतात. आसक्ती आपण त्यागू शकत नाही, फक्त ती कशावर ठेवायची, आसक्तीचा विषय काय हे आपण ठरवू शकतो. कृष्णांवर ठेवायची म्हणजे आपल्याला श्रवणम कीर्तनम स्मरणम करायचे. डोळ्याने आपण कृष्णांचं चित्र बघावं, कानाने त्यांच्या कथा ऐकाव्यात, भजन ऐकावं. त्यानंतर जिभेने आपण फक्त प्रसादच खावा. अशा प्रकारे आपण आपली सगळी इंद्रिय हळूहळू कृष्णांकडे वळवू शकतो आणि भौतिकातली आसक्ती कमी करू शकतो. हरे कृष्ण. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्भावं परमं मम. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. त्या माझ्या परमधामाला सूर्य, चंद्र तसेच अग्नी किंवा वीज प्रकाशित करीत नाही. जे त्या धामास पोचतात ते पुन्हा या भौतिक जगतात परत येत नाहीत. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. आता इथे कृष्ण काय सांगतायत, कृष्णांचं जे परमधाम आहे म्हणजे गोलोकधाम, त्याबद्दल इथे आपल्याला कृष्ण सांगतायत. तर हे धाम कसं आहे, तर कृष्ण म्हणताय स्वयंप्रकाशित आहे. म्हणजे इथल्यासारखे भौतिक जगासारखे चंद्र, सूर्य, अग्नी ह्याची गरज तिथे लागत नाही. भौतिक जग कसं आहे, अंधकारमय आहे, अज्ञानाच्या अंधकारामध्ये बुडालेला आहे. त्यामुळे जीव काय करतो, प्रकृतीला स्वामी समजतो आणि तिचा उपभोग घेत असतो. पण कृष्ण आता इथे त्यांच्या धामाबद्दल आपल्याला सांगतायत. आणि काय सांगतात, की भौतिक जगावर जे लोक अत्याधिक आसक्त असतात, म्हणजे त्यांची आसक्ती तोडणं कठीण आहे. पण ते जेव्हा ज्ञान प्राप्त करतात, कृष्ण भावनेचा स्वीकार करतात, तेव्हा वैराग्याने ते निरासक्त होऊ शकतात, भौतिकाकडून हळूहळू अलिप्त होऊ शकतात. आता हे करण्यासाठी आपल्याला मदत काय करतं, तर भक्तांचा संघ आपल्याला अतिशय आवश्यक आहे. आपण म्हटलं होतं ना, भक्तीचं बीज आपल्यामध्ये रुजल्यावरती ही आपली भक्ती लता वाढणार आहे. भक्ती लता, लता म्हणजे काय,
वेल आहे ही, आणि या वेलीला आधार लागतो तो म्हणजे भक्तांचा संग. आता श्रीला प्रभुपाद आपल्याला सांगतात तात्पर्यामध्ये की भक्तांचा संग आणि भक्तिपूर्ण सेवा हाच मार्ग आहे भौतिक जगाविषयीची आसक्ती तोडण्याचा. 12व्या अध्यायामध्ये कृष्णांनी भक्तियोग आपल्याला सांगितला की भक्ती हा एकमेव मार्ग आहे कृष्णांना प्राप्त करून घेण्याचा. आणि एकदा आपण कृष्णांच्या परमधामामध्ये पोचलो की जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून आपली मुक्ती होणार आहे, हे आपण लक्षात घेऊया. आता कृष्णांचं धाम जे आहे गोलोकधाम हे स्वयंप्रकाशित का म्हटलेलं आहे? कारण कृष्ण स्वतः तिथे आहेत, कृष्णांच्या तेजाचा प्रकाश आहे, ब्रह्मज्योतीचा प्रकाश आहे हा. आता तिथलं जग कसं आहे? ब्रह्मज्योतीमुळे हे द्वंद्वरहित असं जग आहे. द्वंद्वरहित म्हणजे काय? सुख दुःख मान अपमान हे तिथे काहीच नाहीये. सदैव कृष्णांचं जग हे कृष्णांसारखंच आहे. कृष्ण कसे आहेत? सच्चिदानंद आहेत, आणि कृष्णांचं जगही तसंच आहे. सहस्त्र लक्ष्मी कृष्णांच्या सेवेत तिथे हजर आहेत. तिथे चिंतामणी आहे, सुरभी गाय आहे, कृष्णांचे सर्व शुद्ध भक्त आहेत जे त्यांच्या सेवेमध्ये आहेत. आता आपण जीवात्मा आहोत, हे ह्या भौतिक जगामध्ये आहोत, आणि हे भौतिक जग कसं आहे? आध्यात्मिक जगाचं विकृत प्रतिबिंब आहे. पण आपण या भौतिक जगामध्ये अडकलेलो आहे. जसा आता एखादा मासा असतो बघा, तो पाण्याबाहेर जगूच शकणार नाही, तसाच जीवात्मा आहे, परमेश्वरापासून दूर राहू शकत नाही, दूर राहून आनंदी राहू शकणार नाही. किंवा आता झाडाची फांदी आपण तोडली बघा, काही वेळ ती हिरवी राहते झाडापासून वेगळी असली तरी, पण ती नंतर सुकू लागते आणि ते संपूनच जातं, म्हणजे त्यातलं प्राणच जातात. तसंच जीवात्मा हा कसा आहे? परमेश्वराच्या सच्चिदानंद स्वरूपाचा अंश आहे. त्यांच्यापासून दूर राहून जीवात्मा सुखी राहू शकत नाही. म्हणून कृष्ण सांगतात की जन्म मृत्यू जरा व्याधीतून तुम्हाला सुटका करून घ्यायची असेल तर तुम्हाला गोलोकधामातच यावं लागेल. आपण हा घेऊया श्लोक आता 7वा. हरे कृष्ण. ममैवांशो जीवलोके जीवभूता सनातनः मनः षष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. बद्ध जगतातील जीव हे माझे सनातन अंश आहेत. बद्ध जीवांमुळे ते मनासहित 6 इंद्रियाशी कठीण संघर्ष करत आहेत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. बघा, खूप सुंदर अर्थ आहे या श्लोकाचा. काय सांगितलेलं आहे आपल्याला? ममैवांशो जीवलोके, म्हणजे सर्व जीव हे माझे अंश आहेत असं कृष्ण म्हणतात. जीवभूत हा सनातन. सनातन म्हणजे काय? शाश्वत आहेत. कृष्ण स्पष्टपणे सांगतायत सर्व जीव म्हणजे फक्त मनुष्य नव्हे, प्राणी मानव देव देवता हे सर्व जीव कृष्णांचेच अंश आहेत. आणि मनहा षष्ठानी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती, म्हणजे काय? कृष्ण आपली चिंता व्यक्त करतात की हे जीव काय होत आहे? हे 6 इंद्रियांनी इथे घोर संघर्ष करताना दिसत आहेत. आता बघा, आपण कृष्णांचे अंश आहोत, त्यामुळे आपले गुण हे त्यांच्यासारखेच आहेत. जसं की आपलं स्वरूप पण सच्चिदानंदच आहे. सत म्हणजे काय? शाश्वत, निरंतर. चित म्हणजे काय? ज्ञानाने परिपूर्ण. आणि आनंद म्हणजे काय? आनंदमयी. आपले गुणात्मक दृष्ट्या आपण कृष्णांसारखेच आहोत. आता जसं पाणी असतं बघा, पाण्यामध्ये रंग मिसळला की पाणी रंगीत होतं. तसाच प्रकृतीचा संग करून आपण रंगीत पाण्यासारखे झालेले आहोत. आपलं मूळ स्वरूप हे सच्चिदानंद आहे. आता कृष्ण कसे आहेत? आपल्या मात्या पित्यासारखे आहेत. आपण सर्व त्यांचे अंश असल्याने असलो तरी आपण भौतिकामध्ये अडकलेले आहोत. आता जसं आई वडील आपल्या लहान मुलाची काळजी घेतात बरोबर, की रस्त्यातून जात असता खूप वाहतुकीचा रस्ता असेल तर मुलाचा हात पकडून चालतात, म्हणजे येणाऱ्या कुठल्या तरी संभाव्य धोक्यापासून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. त्याचप्रमाणे कृष्ण आपले माता पिता आहेत. मग कृष्ण आपल्याला ज्ञान देतात, गुरूंचा संपर्क घडवून आणतात, त्याद्वारे आपल्याला ह्या भौतिकापासून अलिप्त करून मार्गदर्शन करतात त्यांच्या धामापर्यंत येण्यासाठी. आता तुम्ही लहान मुलं बघा, आपल्या आई वडिलांच्या बद्दल त्यांना नैसर्गिक प्रेम असतं. जसं की एखाद्या अनोळखी माणसाने उचलून घेतलं तर मूल रडतं, पण आपल्या आई वडिलांच्या कडेवर मात्र अगदी ते आनंदात असतो. तसंच आपलं आणि कृष्णांचं पण आहे. आपण कृष्णांचे कसे आहोत? सनातन अंश आहोत म्हटलेलं आहे, शाश्वत असे अंश आहोत. पण भौतिक प्रकृतीचा संग केल्याने कृष्णाबद्दलचं जे प्रेम आहे ना, ते आता सुप्तावस्थेत आहे. आता अग्नी बघा, अग्नीवरती धूर असेल पण आपण थोडीशी हवा दिली तर धूर बाजूला होतो आणि अग्नी परत प्रज्वलित होतो. तसंच आपण गुरूंची सेवा केली, ज्ञान प्राप्त केलं, भक्तीच्या निर्देशांचं पालन केलं की हे कृष्णांबद्दलचं जे प्रेम आहे ना, ते पुनर्जागृत होऊ शकतं. आता जसं की एखादा जलाशय आहे बघा, आपण बाहेरून त्याच्यावरती एखादा छोटासा दगड मारला तर लगेच काही थेंब वरती उडतात, पण परत ते जलाशयातच पडतात वरती उडाले तरी, कारण त्यांचं मूळ आकर्षण त्या पाण्याकडेच आहे जलाशयाच्या. दगड पडल्याने थेंब वरती उडाले पण मूळ आकर्षण पाण्याकडेच असल्याने परत खाली पडले. अगदी तसंच आपण कृष्णांचे अंश आहोत आणि आपल्याला त्यांची ओढ आहे.
पण आपण विस्मरणात आहोत कृष्णांच्या. म्हणून आपला इथे खूप कठीण संघर्ष चालू आहे ह्या जगामध्ये. इथे एक गोष्ट अजून सांगता येते की जसं आता मूल आईच्या गर्भामध्ये वाढतं, जन्म घेतं, मग पुढे जन्म घेतल्यानंतर आई आणि ते मूल हे आता दोन वेगळे जीव झाले बघा. पुढे जन्माला येऊन आता हा मुलगा मोठा झाला, तो वेगळा राहू पण लागला, पण ती त्याची आईच राहणार आहे. जीव दोन वेगळे आहेत पण त्यांचा संबंध मात्र आहे. तसंच कृष्णांचं आणि आपलं नातं आहे. आपण त्यांच्यापासूनच आलो आहे. गुण त्यांच्यासारखेच असले तरी आपलं अस्तित्व वेगळं आहे, म्हणजे सेपरेट आयडेंटिटी आहोत आपण. आपण कृष्णाबरोबर कधीच विलीन होत नाही किंवा एकरूप होत नाही. आपलं स्वरूप कृष्णांसारखं म्हणजे सच्चित आनंद असंच आहे, पण आपण कसं आहे आंशिक स्वरूपात आहोत, अंश आहोत आपण. आणि कृष्ण कसे आहेत, परिपूर्ण आहेत, विभू स्वरूपात आहेत. आता आपण समजलो की आपण कृष्णांचे अंश आहोत आणि त्यांच्यापासून वेगळं राहून आपल्याला सुख मिळेल का? नाही मिळणार. जसं आपण म्हटलं मासा पाण्याच्या बाहेर राहूच शकत नाही, तसंच आहे. आपण कृष्णांच्या विस्मरणात आहोत म्हणूनच भौतिकामध्ये अडकलेले आहोत आणि कृष्णांपासून वेगळे आहोत म्हणूनच आपला इथे संघर्ष चालू आहे. असं आहे का कोणी आपल्यापैकी की ज्याला इथे अगदी आनंदात आहे? कोणीच नाहीये. आणि संघर्ष का म्हटलेला आहे? कारण इंद्रियांच्या इच्छा काय आहेत की इथे इंद्रिय भोग घ्यायचा, इंद्रिय तृप्ती करायची भौतिकामध्ये, आणि आत्म्याची ओढ कुठे आहे? कृष्णाकडे पोचायची. तर असा दोन विरुद्ध दिशेने चाललेला हा संघर्ष आहे. म्हणून म्हटलेलं आहे प्रकृती स्थानी कर्षती, असा श्लोकामध्ये जो शब्द आलाय त्याचा अर्थ हा आहे. पुढचा श्लोक बघू आपण. वा. हरे कृष्ण. शरीरं यत अवाप्नोति यच्च अपि उत्क्रामति ईश्वरः गृहीत्वा एतानि संयाति वायुगंधान इव आश्रयात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. ज्याप्रमाणे वायू आपल्या बरोबर गंध घेऊन जातो, त्याचप्रमाणे भौतिक जगतातील जीव आपल्या बरोबर जीवनातील विविध संकल्पना एका देहातून दुसऱ्या देहात घेऊन जातो. अशा रीतीने तो एक प्रकारचा देह धारण करतो आणि पुन्हा दुसरे शरीर धारण करण्याकरता पहिल्या देहाचा त्याग करतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता बघा फुलाचा सुगंध हवा घेऊन जाते, दूरवरती घेऊन पोचवते. तसंच आपल्या इच्छांमुळे आपण वेगवेगळी शरीर धारण करतो असं म्हटलेलं आहे. जशा आपल्या इच्छा असतील तसं आपल्याला शरीर प्राप्त होणार आहे आणि आपण शरीर प्राप्त करून कृष्णापासून दूर दूर जातो. जसा हवा फुलाच्या सुगंधाला दूरवर नेते, तसंच आपण वेगवेगळी शरीर धारण करून कृष्णांपासून दूर जातो असं आपल्याला सांगितलंय. आता आपणही 84 लाख प्रजातीमध्ये फिरत होतो बघा, आणि मृत्यू समयी आपल्या बरोबर काय होतं, तर आपलं फक्त सूक्ष्म शरीर म्हणजे कुठलं, मन बुद्धी अहंकार, आपली कर्म आणि आपली इच्छा हे आपल्या बरोबर जातं. स्थूल शरीराचा आपण त्याग करतो. आता जी इच्छा आहे आपली भोगण्याची त्याप्रमाणे आपल्याला प्रकृती तसं तसं शरीर आपल्याला प्राप्त करू म्हणजे मिळतं, आणि त्या शरीराद्वारे आपल्या ज्या इच्छा आहेत त्या आपण पूर्ण करू शकतो. हा. हरे कृष्ण माताजी. हरे हरे कृष्ण. 15.9. अशा प्रकारे जीव दुसरे स्थूल शरीर धारण करून मनाशी केंद्रित झालेले कान, नेत्र, जिव्हा, नाक आणि स्पर्श इत्यादी प्रकारची इंद्रिय प्राप्त करतो. अशा रीतीने तो एका विशिष्ट प्रकारच्या इंद्रियाविषयी समूहाला उपभोग घेतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता या असंख्य इच्छा असतात बघा जीवात्म्याच्या भोगायच्या, त्याप्रमाणे तो शरीर प्राप्त करतो मृत्यूच्या नंतर. मग आता कृष्णांनी आपल्याला 8व्या अध्यायामध्ये सांगितलंय अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, म्हणजे जो त्यांचे स्मरण करत मृत्यू समयी शरीर सोडतो, शरीराचा त्याग करतो, तो त्यांची प्राप्ती करतो. पण जो आता त्यांचं स्मरण करत नाही त्याच्याबरोबर काय होतं, तर यम यम वापी स्मरण व्हावं त्यजती अंते कलेवरम, म्हणजे जो ज्या भावनेमध्ये ज्या विचारामध्ये शरीराचा त्याग करतो त्याला तसंच शरीर प्राप्त होतं. म्हणजे आता एखादा बघा खूप खात असेल तर त्याला हत्तीचं शरीर मिळू शकतं, किंवा एखादा खूप नासलेलं शिळं दुर्गंधीयुक्त काहीही खात असेल विचार न करता तर त्याला डुकराचं शरीर पण मिळू शकतं. आता कोणाला फार जास्त झोपायची आवड असेल तर त्याला अस्वलाचं शरीर मिळू शकतो. आता इथे समजून घेऊया की एकदा का तो व्यक्तीला हत्तीचं शरीर मिळालं त्या जीवात्म्याला, तर त्याला ते तेवढं खावंच लागणार आहे. तो असं म्हणू शकत नाही की 2 घास मी खाऊन राहीन, त्याला ते ढीगभर अन्न खावंच लागणार आहे. किंवा आता तो डुक्कर बनला तर तो म्हणूच शकत नाही की मी मलमूत्र खाणार नाही, त्याला तेच खावं लागेल. अस्वल झाला तर अस्वल म्हणून जन्म झाला तर बघा ते कुठली पोलर बेअर वगैरे असतात ती 6 6 महिने झोपतात. तसंच वागावं लागणार. म्हणजे आपल्या इच्छा आणि आपण केलेली कर्म
याद्वारे आपल्याला पुढचं शरीर मिळतं आणि एकदा ते शरीर प्राप्त झालं की त्या गुणामध्ये आपल्याला तसंच ते भोगावंही लागतं. तेव्हा आपण म्हणू शकत नाही मी तशापेक्षा वेगळं काहीतरी करेन असं. म्हणून विचारपूर्वक कर्म आणि इच्छा आपल्याला करायला सांगितलेलं आहे. 10. हरे कृष्ण. उत्क्रांतमतं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. जीव आपल्या देहाचा त्याग कसा करतो, तसेच प्राकृतिक गुणांच्या प्रभावामुळे तो कोणत्या प्रकारच्या देहाचा उपभोग घेतो हे मूर्ख लोक जाणू शकत नाही, परंतु ज्याला ज्ञानचक्षु आहे ते हे सर्व पाहू शकतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता या श्लोकामध्ये कृष्ण काय सांगतायत की जीव आपल्या वर्तमान देहाचा त्याग कसा करतो आणि पुढील जन्मी त्याला कुठला देह प्राप्त होतो आणि तो ह्या देहातच का आहे, हे सर्व हे सर्व जाणणे हे ज्ञानाच्या शिवाय शक्य होऊ शकत नाही. इथे श्लोकामध्ये ज्ञानचक्षुषः हा शब्द आहे म्हणजे खूप महत्वाचा शब्द आहे. आध्यात्मिक गुरूंकडून आपण जेव्हा भगवद्गीता समजून घेतो, इतर शास्त्रांचा अभ्यास करतो सखोलपणे, तेव्हा हे ज्ञान आपल्याला प्राप्त होऊ शकतं आणि ज्याला हे ज्ञान प्राप्त झालंय तो स्पष्टपणे आहे त्या स्वरूपात त्या गोष्टी यथार्थ रूपाने समजू शकतो. आता तो भाग्यवान म्हटला पाहिजे. म्हणजे प्रत्येक जीव विशिष्ट अशा स्थितीमध्ये प्राकृतिक गुणांच्या वर्चस्वाखाली एक विशिष्ट परिस्थितीत राहून उपभोग घेत असतो बघा. इंद्रिय तृप्तीसाठी केलेल्या गोष्टीमुळे सुख दुःख तो भोगत पण असतो, पण तरीही त्याच्या वासना काम त्याच्यामध्ये हे सदैव राहतं. आता काहींना या गोष्टीचं आकलनच होत नाही कारण त्यांना ज्ञान नसतं. पण ज्यांनी आता आध्यात्मिक ज्ञान घेतलं, जसं आता आपण भगवद्गीतेचे हे अध्याय समजून घेतले, की आपल्याला समजतं की आत्मा कसा आहे, शरीरापासून वेगळा आहे आणि जीव हा प्रकृतीने बद्ध झाल्याने संसारामध्ये सुख दुःख भोगत आहे. आता हे फक्त ज्ञानीच जाणू शकतो, पण जो नास्तिक आहे, जो भोगी आहे, तो हे जाणू शकत नाही कारण त्याला ज्ञानच नाहीये. आता नेहमीच्या व्यवहारातलं उदाहरण घेऊया. आपली गाडी रस्त्यात बंद पडली, आपण गाडीचं बॉनेट उघडलं आणि आपण बघितलं, आपल्याला काही कळणार आहे का त्या इंजिन मध्ये बघून? काही कळणार नाही. पण आता मेकॅनिकला बोलवलं, तो येतो, बघतो आणि पटकन कारण शोधतो गाडी का बंद पडली आणि ते नीट करून गाडी आपली सुरू पण करून देतो. तशीच ही गोष्ट आहे. म्हणून कृष्ण आपल्याला काय सांगतात की गुरु साधू आणि शास्त्र यांच्या आधाराशिवाय आपण या मार्गावरती प्रगती करू शकणार नाही. हा, हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. प्रयत्न करणारे आत्मसाक्षात्कारी योगीजन हे सर्व स्पष्टपणे पाहू शकतात, परंतु ज्यांचे मन अविकसित आहे आणि ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला नाही ते प्रयत्न करूनही काय घडत आहे हे जाणू शकत नाहीत. 15.12. अखिल जगताचा अंधकार नाहीसे करणारे सूर्याचे तेज माझ्यापासून उत्सर्जित होते आणि चंद्राचे व अग्नीचेही तेज माझ्यापासूनच उत्सर्जित होते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता इथे काय सांगितलंय आपल्याला की आत्मसाक्षात्कारी योगीजन हे सर्व पाहू शकतात, पण आपल्यासारखे सामान्य जन, आपलं मन कसं आहे, अविकसित आहे, त्यामुळे प्रयत्न करूनही स्पष्टपणे आपण हे पाहू शकत नाही. आता जे आध्यात्मिक मार्गावरती प्रगती ज्यांना करायची आहे त्यांनी गुरूंकडून ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. ते प्राप्त झालं की मनुष्य हे स्पष्टपणे पाहू शकतो की आत्म्याला ते शरीर का मिळालं, प्रकृतीच्या गुणांनी तो तीन बद्ध का झाला, ह्याच्यासाठी ज्ञान फार महत्वाचं आहे आणि ते आपल्याला गुरूंकडूनच प्राप्त होऊ शकतं. आता इथे कृष्ण आपलं पालन पोषण कसं करतात हे आपल्याला समजतं बघा या श्लोकांवरून. आता याआधी कृष्णांनी आपल्याला सांगितलंय की चंद्र आणि सूर्य किंवा अग्नी याचा प्रकाश कृष्ण आहे. आता सूर्य बघा, सूर्याच्या उदयाबरोबर आपल्या सगळ्या जीवांच्या क्रियाकर्मांना चालना मिळते. अगदी पक्षी प्राणी मानव सर्व कार्यशील होतात सूर्य उगवला की. सूर्याची उष्मा किती हवेहवीशी वाटणारी असते थंडीच्या दिवसामध्ये. सूर्यप्रकाशात झाडं आपली अन्न बनवतात. आपणही म्हणजे हे सूर्याचे उपयोग आपल्याला काही माहिती आहेत सगळ्यांना. तसंच अग्नी आपल्याला लागतो, अन्न शिजवताना आपण वापर करतो. अनेक कारखाने अग्नीच्या शक्तीवरती ऊर्जेवरती चालतात. आता चंद्राचा शीतल प्रकाशही आपल्याला सगळ्यांना आवडतो, पण या चंद्रप्रकाशात वनस्पतींचं पोषण होतं असं आपल्याला कृष्ण या श्लोकामध्ये सांगतात. इथे कृष्ण म्हणतात की चंद्र आणि सूर्य आणि अग्नी यांचा प्रकाश किंवा तेज जे आहे ना हे कृष्णांपासून आलेलं आहे. आणि लक्षात घेऊया इथे की चंद्र सूर्य आणि अग्नी याशिवाय आपण जगू शकणार नाही. म्हणजे ही कृष्णांची कृपाच आहे आपल्यावरती, त्यामुळे आपण जिवंत आहोत.
आता इथे चित्रामध्ये चैतन्य महाप्रभू दाखवले त्यांच्या शिष्यांच्या बरोबर. आता हे सर्व शिष्य गुरूंकडून ज्ञान प्राप्त करून घेत आहेत, त्यामुळे त्यांना ज्ञान चक्षु मिळालेले आहेत, ज्याद्वारे आता हे सगळं पाहू शकतात. म्हणजे कृष्णांचा हात निसर्गामध्ये कसा आहे विविध गोष्टींमध्ये हे आपल्याला समजण्यासाठी की कृष्ण कसं नियंत्रण करतायत प्रथम आपल्याला ज्ञान घ्यायला पाहिजे, आणि तेही आध्यात्मिक गुरूंकडून घेतलं पाहिजे. हरे कृष्ण. गामाविश्य च भूतानि धारयाम्यामोजसा पुष्माणि चौषधीः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. मी प्रत्येक ग्रहलोकात प्रवेश करतो आणि माझ्या शक्तीद्वारे ते आपल्या कक्षेत स्थित असतात. मी चंद्र होऊन सर्व वनस्पतींना जीवन रसाचा पुरवठा करतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता इथे या श्लोकामध्ये कृष्ण आपल्याला सांगतायत की एका सर्वात सूक्ष्म अणूपासून, अणू कसा आहे अगदी सूक्ष्म आहे, पासून प्रचंड मोठ्या अशा ग्रहामध्ये ते प्रवेश करतात, आणि कृष्णांनी त्यांच्यामध्ये प्रवेश केल्याने त्याचं कार्य व्यवस्थित चालू शकतं. अगदी सूक्ष्म अणूपासून मोठ्यात मोठा ग्रह याचं कार्य नियंत्रित कृष्ण करताहेत. आता हे अतिप्रचंड ग्रह बघा कसे असतात, वजनाने खूप जास्त असतात, आणि आपल्या कक्षेमध्ये एका विशिष्ट गतीने ते तरंगत असतात. आपली कक्षा सोडून कधी दुसऱ्या कक्षात ग्रहाच्या कक्षेमध्ये जाऊन आदळले असं आपण ऐकत नाही. तर ही कृष्णांची शक्ती आहे. कृष्णांच्या शक्तीनेच ते भ्रमण करत असतात सुरळीतपणे असं म्हणूया. आता कोणी म्हणेल की आता हे ग्रह तरंगत असतात ते गुरुत्वाकर्षणामुळे. आता गुरुत्वाकर्षण किंवा ग्रॅव्हिटी हे आपल्याला तत्व ह्याने न्यूटनने सांगितलंय, शास्त्रज्ञ न्यूटन होता त्याने. पण हा गुरुत्वाकर्षण हा कसा आहे, नियम आहे, तो कोणीतरी बनवलाय ना. म्हणजे कुठलीही गोष्ट बघा त्याचा नियम असेल त्या प्रकारचा, तो कोणीतरी बनवतो. जसं आता ट्रॅफिक सिग्नलचं उदाहरण घेऊया, ट्रॅफिक सिग्नल बनवलेला आहे कोणीतरी, त्याच्या नियमाप्रमाणे आता त्याला लाल दिवा असेल तर आपण गाडी थांबवतो, हिरवा लाईट लागला तर आपण गाडी पुढे नेतो. हा झाला नियम, पण तो बनवणारा आणि नियंत्रण करणारा कोणीतरी असतो ना. म्हणजे किती वेळ हा लाल लाईट लागून राहणार, किती वेळ हिरवा लाईट लागणार, हे कोणीतरी ठरवतोय. हा तसंच आहे इथे, आपल्या सृष्टीचे नियम आहेत, आणि हे नियम कोणी बनवले तर कृष्ण सांगतात तो बनवणारा मी आहे. आता आपल्या सूर्यमंडळामध्ये ग्रह आहेत, ते एका विशिष्ट कक्षेमध्ये विशिष्ट वेगाने गतीने भ्रमण करत असतात. आपण सगळ्यांनी शाळेमध्ये भूगोल शिकलोय, आपल्याला माहितीये पृथ्वीच्या भ्रमणाने दिवस रात्र होतात, आणि पृथ्वी सूर्याच्या भोवती भ्रमण करते, त्यामुळे ऋतू बदल होत असतात. मग ही एका विशिष्ट कक्षेमध्ये आणि विशिष्ट गतीने भ्रमण करत असते ना. आणि हे सगळं सुरळीत चालू आहे, ह्याचं नियमन कोण करताय, कृष्ण म्हणतात ते मी करतोय. आता इथे अजून काय सांगितलंय की कृष्णांच्या शक्तीमुळेच चंद्र सर्व वनस्पतींचे पोषण करतो. आता या चंद्रप्रकाशामुळे सर्व वनस्पती कशा रसभरीत होतात. आता प्रत्येक भाजीला, प्रत्येक फळाला, प्रत्येक पदार्थाला एक अशी विशिष्ट जी चव असते की नाही, त्याचं कारण हा चंद्राचा प्रकाश आहे, हे आपल्याला समजू शकतो बघा ह्या श्लोकावरून. आता म्हणजे किती अशी परफेक्ट परिपूर्ण अशी कृष्णांची योजना आहे हे समजून घेऊया, आणि किती सुरळीतपणे हे सर्व रचना किंवा यंत्रणा चालू आहे, नियमित अशी कृष्णांनी केलेली आहे. आता भौतिक जगातलं उदाहरण घ्यायचं असतं की आपण अवकाशयान पाठवतो बघा, स्पेस स्टेशन असतं, ते चालू ठेवायला आपल्याला किती खर्च येतो. हजारो शास्त्रज्ञ त्याच्या मागे काम करत असतात दिवस रात्र. तेव्हा त्यांच्या प्रयत्नामुळे कुठे आपण अंतराळात ते यान पाठवतो, आणि आपण अतिशय खुश असतो त्या कामगिरीवरती. किंवा तुम्ही फुटबॉलपटू पाहिलेत का, ते आपल्या असं बोटावरती तो मोठा फुटबॉल असा फिरवतात, आणि त्याच्यावर खूप आपल्या कामगिरीवरती, कौशल्यावरती ते खूप आनंदी असतात. आता इथे लक्षात घेऊया कृष्ण कसे आहेत, ब्रह्मांडातल्या सर्व गोष्टी ते एकटेच नियंत्रण करतायत. म्हणजे किती ग्रह तारे आहेत त्यांचं भ्रमण ते नियंत्रित करता आहेत. आणि अनेक अशा गोष्टी आहेत बारीक, सगळ्या ऋतुचक्र आहेत, सजीव प्राण्यांचं जीवन आहे, सगळं ह्याचे नियंत्रक हे कृष्णच आहेत. हा पण महत्वाचा श्लोक आहे 14. हरे कृष्ण. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहम आश्रितः प्राण अपान समायुक्तः पंचाम्य अन्नम चतुर्विधम. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. सर्व प्राणी मात्रांच्या देहामधील जठराग्नी मी आहे, आणि 4 प्रकारच्या अन्नाचे पचन करण्याकरता मी प्राण अपान वायूशी संयोग साधतो. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. आता या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात की तुमच्या देहामधला जठराग्नी मी आहे. तुम्ही जे काही खाता ते पचवण्याची शक्ती मी देतो. ही शक्ती म्हणजेच जठराग्नी.
बघा काही वेळेला आपण ऐकतो ना, कोणाची पचनक्रिया बरोबर नसते तेव्हा त्याचा जठराग्नी मंद आहे किंवा जठराग्नीचं तेज कमी आहे असं म्हटलं जातं. म्हणजे जठराग्नी व्यवस्थित काम करीत नाही, त्याला उपचाराची गरज असते. आणि जठराग्नी ज्यांचा मंद आहे त्याला भूक पण कमी लागते. तर ही कृष्णांची शक्ती आहे जठराग्नी, त्यामुळेच आपण विविध प्रकारचं अन्न पचवू शकतो. आता ही शक्तीच नसेल तर आपण अन्न खाणारच नाही, म्हणजे आपल्याला भूकच लागणार नाही. आता आधीच्या श्लोकामध्ये आपण पाहिलं की चंद्रप्रकाश कसा महत्वाचा आहे. चंद्रप्रकाश वनस्पतींचं पोषण करतो. कृष्णांच्या ह्या शक्तीमुळे, चंद्रप्रकाशाच्या शक्तीमुळे अन्नाची निर्मिती होते आणि अशी फळं अगदी रसाळ होतात, भाजीपाला रसाळ होतो. तो खाऊन आपण भोजनाचा आस्वाद मिळू शकतो, आपल्याला आनंदी होतो आपण. हे कृष्णां आणि इथे आता कृष्ण ह्या श्लोकामध्ये सांगतात की त्यांच्या शक्तीमुळे अन्नाचं पचन होतं, म्हणजे जठराग्नी ते आहेत. म्हणजे केवळ कृष्णांच्या कृपेमुळेच आपण हा उपभोग घेऊ शकतो आणि सुखी समाधानी राहू शकतो. आता 4 प्रकारची अन्न इथे म्हटलेली आहे. 4 प्रकारची अन्न कुठली आपण खातो, तर काही अन्न पदार्थ असतात जे आपण चावून खातो. उदाहरणार्थ चपाती आहे, भात आहे, भाजी आहे, चावून खावं लागतं. काही गोष्टी असतात अन्नातल्या ज्या आपण चोखून खातो, जसं फळं आहेत, आंबा आहे, ऊस आहे. काही पदार्थ आपल्याला चाटून खावे लागतात, जसा मध आहे. आणि काही आपण पितो, जसं दूध आहे, पाणी आहे. तर या सर्व अन्न पदार्थ पचवण्याची शक्ती कोण आहेत? कृष्ण आहेत. आता आपण समजलं की जठर अग्नी म्हणजे कृष्ण आहेत. हा, तर मग त्यांना आवडेल असं अन्नच आपल्याला त्यांना अर्पण केलं पाहिजे. आता ही जठर अग्नी जर का कृष्णांची शक्ती आहे आणि आपण जे खातो ते ह्या जठर अग्नीला देतो आहे, म्हणजे हे जणू एक यज्ञ कर्म आहे असं म्हणूया. म्हणजे आपण यज्ञाची म्हणजे अन्नाची आपण आहुती देतोय. त्यामुळे आपल्याला विचारपूर्वक आपल्याला दिलं पाहिजे हे की आपण कृष्णांना काय अर्पण करतोय. आपल्याकडे बघा भोजन सुरू करण्याच्या आधी आपण श्लोक म्हणतो ना, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म सहज अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. आता समजलं का आपण हे यज्ञ कर्म का म्हणतो? कारण पोट भरणं ही काही कृती नाहीये, हे कृष्णांच्या आनंदासाठी केलेली ही गोष्ट आहे. त्यामुळे त्यांना आवडणाऱ्या गोष्टी आपण त्यांना अर्पण केल्या पाहिजे, जणू आपण हे यज्ञ कर्म करत आहोत. कारण काय? कारण जठराग्नी म्हणजे कृष्ण आहेत हे आपल्याला सांगितलंय. आता माणसाची पचन संस्था बघा किती महत्वाची आहे. आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये कितीतरी प्रगती झाली. यकृताचा ट्रान्सप्लांट पण यशस्वी होतो, लोकांना जीवनदान मिळते. पण पचन संस्थाचे ट्रान्सप्लांट करू शकतात का? आतडी वगैरे नाही करू शकत. एवढा लांब लचक तो डायजेस्टिव्ह कॅनल आहे, म्हणजे काय पचन नलिका आहे, आतडी आहे, त्यात एवढ्या पेशी, त्याच्या प्रत्येक पेशींचं कार्य वेगळं, हे सगळं बदलणं अशक्य आहे माणसाला. मग कृष्ण सांगतात हे मी बनवलेलं आहे आणि ही रचना कशी आहे? स्वयंचलित आहे, जशी आपली श्वसन क्रिया आहे. हा, तर ही कृष्णांची शक्ती आहे हे आपण समजून घेऊ शकतो. 15वा. हरे कृष्ण. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानम् अपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृत् वेदविदेव चाहम्. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासून स्मृती, ज्ञान आणि विस्मृती होतात. सर्व वेदांद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे. निसंदेह मी वेदांतचा संकलक आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. आता या श्लोकामध्ये कृष्ण सांगतायत की मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा रूपात स्थित आहे. मग कृष्ण म्हणतात की स्मरण शक्ती, ज्ञान पण मीच आहे. आता ह्या दोन्ही चांगल्या गोष्टी आहेत बघा, स्मरण शक्ती आणि ज्ञान, ज्याने आपला लाभ होतो. ज्ञान घेणं, ते लक्षात ठेवणं, हे दोन्ही महत्वाचं आहे. पण कृष्ण पुढे काय म्हणतायत की विसरण्याची जी क्षमता आहे म्हणजे विस्मृती, ते पण कृष्णच आहे. आता यात काय महत्वाचं आहे? आता सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानम अपोहनम च, म्हणजे माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि विस्मृती होतात. आता विसरणं म्हणजे काही फार चांगली गोष्ट आहे असं आपल्याला वाटत नाही. पण बघा इथे महत्वाचं कसं आहे आपण समजून घेऊया. विस्मृती पण किंवा विसरणं हे पण एका प्रकारचं वरदान आहे. आता काही लोक अजिबात विसरत नाहीत
आणि खूप विचार करत राहतात. अगदी रात्रीची झोप पण ते घालवून बसतात, तेच तेच आठवून त्रास करून घेतात. मग त्यांना झोपेच्या गोळ्या खाव्या लागतात, इतकी परिस्थिती येते. तर काही जण त्या एखादी गोष्ट विसरण्यासाठी नशेच्या आहारी जातात, आणि काही जुन्या गोष्टी विसरल्या गेल्या नाहीत तर त्याचे वाईट परिणाम होतात. म्हणजे रात्रीची शांत झोप पण तो व्यक्ती घेऊ शकत नाही, एवढी परिस्थिती होते. आता आपण एखादा व्यक्ती बघा, जो रात्री शांत झोप घेऊन उठतो, तेव्हा त्याचं मन सकाळी कसं हलकं असतं, थोड्याशा गोष्टी तो विसरलेला असतं आणि फ्रेश वाटतं. तर आपल्याला गतजन्माची पण स्मृती असेल, सगळ्या गोष्टी आपल्याला तशाच्या तसाच जर का आठवत असतील, तर किती गोंधळ होईल त्यामुळे. त्यामुळे लक्षात घेऊया, इथे कृष्ण जे काही करतात ना ते योग्यच असतं. आता आपण आधीच्या श्लोकात बघितलं की कृष्णांमुळे म्हणजे चंद्रप्रकाशामुळे अन्न कसं रसभरीत होतं. मग पचन संस्थेमधले जठराग्नी कृष्ण आहेत, म्हणजे ही स्थूल शरीराची देखभाल कृष्ण कसं करतात हे त्यांनी आपल्याला सांगितले. आणि ह्या श्लोकामध्ये कृष्ण आपल्याला सूक्ष्म शरीराची देखभाल कसं करतात, म्हणजे ज्ञान, स्मृती आणि विस्मृती हे म्हणजे सूक्ष्म शरीराशी संबंधित आहे, हेही कृष्ण आपलं ठरवतात. म्हणजे या श्लोकामध्ये कृष्ण म्हणतात की वेदांच्या द्वारे जाणण्याजोगा पण मीच आहे, मीच वेदांचा संकलक आणि ज्ञाता पण आहे. म्हणजे वेदांचं ज्ञान कुठून आलंय, कृष्णांमुळेच आलंय. आणि आपण बघितलंय की हे वेदांचं संकलन कोणी केलेलं आहे, व्यासदेवांनी केलंय, आणि व्यासदेवांना कृष्णाचं शक्त्यावेश अवताराचं मानलं जातं. हा, हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. 15.16 चक्षु अक्षर आणि अच्युत अक्षर आणि अच्युत अक्षर हे असे जीवाचे दोन वर्ग आहेत. भौतिक जगतात सर्व जीव च्युत आणि आध्यात्मिक जगतातील प्रत्येक जीवाला अच्युत म्हटले जाते. 15.17 या या दोहों व्यतिरिक्त एक परम पुरुष परमात्मा आहे, जे स्वतः अव्ययी भगवंत आहेत आणि तेच त्रिलोकांमध्ये प्रवेश करून त्यांचे पालन पोषण करीत आहेत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता या श्लोकामध्ये पतन होतात, ज्या जीवात्म्याचं पतन होतं त्याला च्युत म्हटलेलं आहे. आणि म्हणजे कधी कधी देवताचं पतन झालं की कधी देवताचं, कधी मनुष्याचं शरीर पण मिळू शकतं, प्राण्याचं किंवा वृक्षाचं पण मिळू शकतं. आणि अच्युत म्हणजे ज्यांचं पतन होत नाही असं म्हटलंय. हे का, कारण ते आध्यात्मिक त्यांना स्वरूप आहे, किंवा ते सच्चिदानंद स्वरूप असलेले हे जीव आहेत, त्यांचं कधी पतन होत नाही. आता हे च्युत जीव म्हणजे आपल्यासारखे जीव कृष्णांच्या विस्मरणात आहेत म्हणून त्यांचं पतन झालेलं आहे. याच्या विरुद्ध हे अच्युत असतात, त्यांना क्षणभरही कृष्णांचं विस्मरण होत नाही. जसंच कृष्णांचे शुद्ध भक्त आहेत, ते कृष्णांच्या धामात आहेत आणि सदैव कृष्णांच्या स्मरणा म्हणजे कृष्णांचं स्मरण करत असतात. आता कृष्ण या दोन्ही जीवांच्या पलीकडे आहेत असं आपल्याला पुढच्या श्लोकात सांगतात. कृष्ण कसे आहेत, परम पुरुष परमात्मा आहेत, अव्ययी आहेत, आणि च्युत आणि अच्युत या दोन्हीचं पालन पोषण करतात. म्हणजे शुद्ध भक्त जे आहेत, जे कृष्णांवर पूर्णपणे तेही अवलंबून असतात, हे विशेष लक्षात घेण्याजोगे. आपण तर आहोतच, आपण आता इतक्या श्लोकामध्ये बघितलं बघा, कृष्ण आपलं स्थूल शरीराचं आणि सूक्ष्म शरीराची देखभाल करतात, पण शुद्ध भक्त जे आध्यात्मिक जगामध्ये आहेत, तेही कृष्णांवरच अवलंबून आहेत. 18वा. हा, हरे कृष्ण. यस्मात् क्षरम अतितः अहम अक्षरात अपि च उत्तमः अतः अस्मि लोके वेदे च प्रतितः पुरुषोत्तमः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. मी च्युत आणि अच्युत यांच्यातही अति दिव्य आणि सर्वश्रेष्ठ असल्यामुळे जगतामध्ये तसेच वेदांमध्ये पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता आपण समजून घेतलं च्युत म्हणजे काय, ज्यांचं पतन होतं, आणि अच्युत म्हणजे काय, ज्यांचं पतन होत नाही. आता भौतिक जगामधले सर्व जीव कसे आहेत, पतनाधीन आहेत, आणि आध्यात्मिक जगामधील सर्व जीवांना अच्युत म्हटलंय. आता इथे कृष्ण अच्युत आणि च्युत ह्या सगळ्यांच्या पेक्षा दिव्य आणि श्रेष्ठ आहेत, सर्व श्रेष्ठ आहेत, म्हणून त्यांना पुरुषोत्तम असं म्हटलेलं आहे. हा, आता या चित्रामध्ये बघा, देवदेवता विष्णूंची प्रार्थना करतायत सर्व. देवतांना पण संकट आली की देवता विष्णूंकडेच धाव घेतात, हे लक्षात ठेवूया. आपण जेव्हा देवदेवतांची उपासना करतो आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी, आणि देवदेवता आपल्याला काही वरदान देतात, तर आपण काय समजून घेतलंय, कृष्णांच्या अनुमतीशिवाय आपल्याला ते वरदान प्राप्त होत नाही. तर कृष्णांची अनुमती असेल तरच देवी देवता आपल्या इच्छा पूर्ण करू शकतात. आता इथे पण दुसऱ्या चित्रामध्ये तेच दाखवलंय, ब्रह्मदेव ध्यान करतायत. कोणावरती ध्यान करतायत, विष्णूंवरतीच करतायत. दुसऱ्या चित्रामध्ये कृष्ण दाखवलेत पार्वतीला कथा सांगताना, भगवंतांची कथा सांगताना दाखवलेले आहेत.
हरे कृष्ण। यो माम एव सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद जानति माम सर्वभावेन भारत। हरे कृष्ण माताजी। हरे कृष्ण माताजी. जो मला संशय रहित होऊन पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतो तो सर्वज्ञ होय. म्हणून हे भारता तो माझ्या भक्तीमध्ये पूर्णपणे संलग्न होतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण। आता या श्लोकात काय कृष्ण सांगतात की जो जाणतो की मीच पुरुषोत्तम आहे, म्हणजे आपण मानलं की कृष्ण कसं आहे, सर्वश्रेष्ठ पुरुषोत्तम श्री भगवान आहेत आणि आपण त्यांचे सेवक आहोत, तर आपण कृष्ण भक्तीमध्ये संलग्न होतो. म्हणजे आपला मौल्यवान जो वेळ आहे तो इथे तिथे कुठेही न दवडता भगवंतांच्या भक्तीमध्ये घालवतो. आता इथे चित्रामध्ये बघा, या ह्याच्यामध्ये शंकर दाखवलेत कृष्णांचं, कृष्णांच्या या रूपावरती, चतुर्भुज रूपावरती ते ध्यान करतायत. हा, म्हणजे देवी देवता पण कृष्णांचं ध्यान करत असतात. आणि आपण भौतिक जगातले जीव कसे आहोत, जेव्हा आपण मान्य करतो की कृष्ण पुरुषोत्तम श्री भगवान आहे, त्यावेळेला आपला वेळ वाया घालवत नाही, कृष्णांची भक्तीच करतो. इथे आपल्याला उदाहरण पण दिलंय बघा, आधीच्या ह्याच्यामध्ये आपण ब्रह्मदेव पाहिले, इतर सर्व देवी देवता पाहिले, तेही कृष्णांचंच भजन करत असतात, कीर्तन करत असतात, श्रवणम करत असतात. तर आपल्याला तेच करणं महत्वाचं आहे. हा, हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. 15.20. हे निष्पाप अर्जुन, हा वैदिक शास्त्राचा परमगुह्य गाभा आहे आणि तो आता मी तुला प्रगट केला आहे. जो कोणी हे जाणेल तो बुद्धिमान होतो आणि त्याच्या प्रयत्नाद्वारे सिद्ध होतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता इथे कृष्ण म्हणतात की हा परमगुह्य गाभा जो आहे, की कृष्णच सर्वश्रेष्ठ आहेत, पुरुषोत्तम श्री भगवान आहेत, हे जो जाणतो तो बुद्धिमान होतो आणि दिव्य ज्ञानाने युक्त होतो. आता अशा प्रकारचा जो जीवात्मा आहे तो भक्तीमध्ये संलग्न होतो आणि तो प्रकृतीच्या 3 गुणातून मुक्त होतो. आता जिथे कृष्णांची भक्ती आहे तिथे भौतिक बद्ध करू शकत नाही, म्हणजे जिथे आता सूर्य आहे तिथे अंधकार नसतो, तसंच आहे. आता सूर्य उगवण्याच्या आधीच बघा लालिमा पसरते, त्यानेच अंधकार नाहीसा होऊ लागतो. सूर्य उगवला की तर अंधकार राहतच नाही. तसंच भक्तीमुळे आपल्यामध्ये जे अनर्थ असतात ना, ते हळूहळू निघून जातात. जे काही अमंगल आहे, जे काही अनर्थ आहे, ते आपल्याला सोडून जातं आणि त्या ठिकाणी आता आपलं हृदय कसं निर्मळ होतं, शुद्ध होतो आणि आपण कृष्णांच्या भक्तीमध्ये पुढे जाऊ शकतो. आता इथे म्हटलेलं आहे ना की आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली भक्ती सेवा केल्याने आपल्याला जरा पण अज्ञान राहत नाही आणि तो भक्तीमध्ये प्रगती करत राहतो. आता जो भक्तीमध्ये युक्त आहे तो कसा, अनर्थांपासून मुक्त आहे. जिथे अनर्थ आहे तिथे भौतिक प्रकृतीवरती स्वामित्व गाजवण्याची प्रवृत्ती असते आणि हेच माणसाच्या अधःपतनाचं कारण आहे. अशी प्रवृत्ती वाढली म्हणजे स्वामित्व गाजवण्याची, उपभोग घेण्याची, तर तो व्यक्ती काय करतो, पदार्थांचा संग्रह करतो, प्रकृती बरोबर अत्याधिक आसक्त होतो, इंद्रिय तृप्तीमध्ये मग्न असतो आणि या उलटा तो शुद्ध भक्त आहे. शुद्ध भक्त काय करतो, भक्तांच्या संगतीने कृष्णांच्या बरोबर कृष्णांची भक्ती करतो, गुरूंकडून ज्ञान प्राप्त करून घेतो आणि भक्तीमध्ये संलग्न झाल्याने त्याची ही जी भौतिकाकडची आसक्ती आहे ती हळूहळू प्रवृत्तीच त्याची ती नष्ट होऊ लागते. आता इथे आपला आता अध्याय संपलेला आहे. काय बरं शिकलो आपण आजच्या अध्यायामध्ये, तर ज्ञान वैराग्याच्या द्वारे, ज्ञानाद्वारे आपल्याला वैराग्य येऊ शकतं आणि या वैराग्य आल्याने आपण भौतिकातून अलिप्त होऊ शकतो. मग आत्म्याचं स्थलांतर कसं होतं, स्थूल शरीरचा त्याग करून आत्मा इच्छा आणि मन घेऊन पुढे जातो आणि त्यानंतर कृष्ण आपल्याला सांगतात की कृष्ण केवळ स्थूल शरीराचीच नाही तर सूक्ष्म शरीराची पण देखभाल करतात. आणि शेवटी वेदांचं सार म्हणजे काय म्हटलं आपण, कृष्णच आहेत, पुरुषोत्तम श्री भगवान आहेत. हे आपण जेव्हा मान्य करतो तेव्हा त्यांच्या भक्तीमध्ये आपण संलग्न होतो आणि मगच आपण भक्तीमध्ये प्रगती करू शकतो. तर इथे आपला अध्याय संपलेला आहे. आता तुम्हाला काही प्रश्न असतील तर मी घेते.